Students, wave optics, CET preparation, lecture number 8, and the article is refraction of light. Now, the next point is critical angle. Critical angle is that particular value of angle of incidence in the denser medium for which angle of refraction in rarer medium is 90 degree. Students, suppose this is a boundary separating two media. This is medium 2, this is medium 1. Now if light travels from denser to rarer, and suppose this is the normal, due to passage from denser to rarer, it shifts away from the normal. And if this angle becomes 90 degree, that time this angle is called as angle of incidence, and it is equal to critical angle. Students, फिगर पहा, मी आता इथं गुलाबी कलरमध्ये काढलेली. आपण असं गृहीत धरतोय की लाईट रे कुठून कुठं चाललंय, डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम. तर त्याचा पाथ बघा, मी दाखवला इथं आत्ता हिरव्या कलरने. असं असणार आहे. तो सरळ गेला असता या मार्गाने, पण तो अवे फ्रॉम द नॉर्मल शिफ्ट होतो. आता हा जो अँगल आहे हा आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा जो आहे हा आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. पण एका विशिष्ट अँगल ऑफ इन्सिडन्सला हाच लाईट रे, एका विशिष्ट अँगल ऑफ इन्सिडन्सला हाच लाईट रे, म्हणजे समजा ह्या रेनी लाईट आला या मार्गाने, तर तो या मार्गाने जाईल. आता हा अँगल 90 डिग्री आहे. त्यास हा जो अँगल आहे तो आय, आणि तो आय म्हणजेच सी. आता आपण असं पण पाहिलं की हा पाथ रिव्हर्सिबल असतो. उलट मार्गाने आलं, रेअरर टू डेन्सर असा विचार केला तर आय हा अँगल ऑफ इन्सिडन्स होईल, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. व्हायलेट कलरनी दाखवलेलं लाईट रेचा पाथ पहा. कुठून कुठं चाललो आहे, मी परत रिपीट करतो आहे. मीडियम नंबर 2 टू मीडियम नंबर 1. ज्यावेळेस हा अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे आर इज इक्वल टू 90 डिग्री आहे, त्यास हा जो अँगल आहे आय, हा आय म्हणजेच क्रिटिकल अँगल. आणि त्याच्या आधारे म्यू इज इक्वल टू 1/sin ऑफ सी. सी म्हणजे क्रिटिकल अँगल. पण इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू 1. आता हाच फॉर्म्युला मला रिव्हर्सिबल पाथनुसार लिहायचा आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू 2 असं असेल तर इज इक्वल टू मात्र साईन आय सी असेल. इज इक्वल टू साईन ऑफ आय सी. लक्षात ठेवा, आपण कुठून कुठं चाललो आहे ह्याच्यानुसार हा फॉर्म्युला ठरतो. आत्ता जो दाखवलेला आहे, मी परत रिपीट करतो आहे, तर डबल टिक मार्क केली. मी इज इक्वल टू 1/sin आय सी. यावेळेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम नंबर 2 विथ रिस्पेक्ट टू 1 आहे, असं लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा, द क्रिटिकल अँगल डिपेंड्स ऑन. कोणकोणत्या गोष्टीवर तो क्रिटिकल अँगल अवलंबून आहे बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ द टू मीडिया, कलर ऑफ द लाईट, टेम्परेचर ऑफ द मीडियम. क्रिटिकल अँगल इज, आता ह्या गोष्टीवर अवलंबून आहे. मग कसा अवलंबून आहे तो पुढच्या मुद्द्यात दिला आहे. क्रिटिकल अँगल इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द वेवलेंथ ऑफ द लाईट, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. लक्षात ठेवायचं आहे. आता वेवलेंथचा विचार केला,
डिरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे वेवलेंथ वाढली की क्रिटिकल अँगल वाढणार, वेवलेंथ कमी झाली की क्रिटिकल अँगल कमी होणार. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढला की क्रिटिकल अँगल कमी होणार, म्हणजे त्याच्या उलट असणारी व्यस्त प्रमाण असणार. आणि मग टेम्परेचर कसं अवलंबून आहे ते पुढं दिलेलं आहे. क्रिटिकल अँगल इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. हे झालं क्रिटिकल अँगल आणि त्याचं बिहेवियर. पुढचा मुद्दा रिफ्रॅक्शन संदर्भातलाच. व्हेन एरिया ऑफ लाईट पासेस फ्रॉम एअर मीडियम टू डेन्सर मीडियम then the ratio of width of incident wavefront to refracted wavefront is given by. कशाचा रेशो आहे बघा इथं, इन्सिडेंट वेवफ्रंट भागिले रिफ्रॅक्टेड वेवफ्रंट बरोबर कॉस आय अपॉन कॉस आर. सिम्बॉलिक भाषेत सांगायचं झालं तर आपण इन्सिडेंट वेवफ्रंटला ए बी असं म्हटलं आहे आणि रिफ्रॅक्टेड वेवफ्रंटला ई सी असं म्हटलं आहे. तर तो जो रेशो आहे तो कॉस आय अपॉन कॉस आर. इथं आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स, आर म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. पुढे if v1 and v2 are the velocities of light in the two media and lambda 1 and lambda 2 are the corresponding wavelengths in these media, then v1 upon lambda 1 is equal to v2 upon lambda 2. हे कशाच्या आधारे म्हटलं आहे तर आपण असं म्हटलं रिफ्रॅक्शनमध्ये फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, सी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. सी म्हणजे व्हेलॉसिटी, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ. म्हणून न्यू बरोबर काय येईल बघा इथं, सी अपॉन लॅम्बडा. आता इथं सी व्हेलॉसिटीसाठी आहे म्हणून इथं काय म्हटलं आहे, पहिल्या माध्यमात v1 अपॉन लॅम्बडा 1, व्हेलॉसिटी इन फर्स्ट मीडियम अपॉन वेवलेंथ इन फर्स्ट मीडियम. तसं दुसऱ्या मीडियममध्ये v2 अपॉन लॅम्बडा 2. हे दोन्ही रेशो सारखे असतात कारण ह्या दोन्ही रेशोचं उत्तर आहे फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते. There is no change in the frequency during refraction. पुढचा मुद्दा काय आहे बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज मॅक्झिमम फॉर डायमंड, 1 फॉर व्हॅक्यूम अँड 1.0003 फॉर एअर मीडियम. इथं 3 माध्यमांच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची तुलना केली आहे. व्हॅक्यूमसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 असतो. एअरसाठी आपण अंदाजे एकच घेतो पण एक्झॅक्ट व्हॅल्यू पाहिली तर ती काय आहे 1.0003. पण आपण प्रॅक्टिकली जनरल डिस्कशन करताना व्हॅक्यूम आणि एअरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सारखी आणि ती एक घेतो. डायमंडची मात्र सर्वात जास्त आहे. डेन्सर जसं डेन्सिटी ऑफ द मीडियम वाढत जाईल तसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढत जाते. हे झाले रिफ्रॅक्शन ऑफ लाईट संदर्भातले ॲडिशनल पॉईंट्स. आणखी काही पॉईंट्स बघूयात. मोर अबाउट रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन, ॲडिशनल इन्फॉर्मेशन युजफुल फॉर CET प्रिपरेशन. Consequences of refraction. Due to refraction, stick appears bent and short when immersed obliquely in the water. Consequences, परिणाम काय आहेत ते आपण पाहतोय. एका बिकरमध्ये आपण पाणी घेतलं आणि त्याच्यात सिस्पेन्सिल ठेवली तर ती आपल्याला बेंड झाली असं दिसतंय. त्याचं कारण आहे रिफ्रॅक्शन. दुसरा मुद्दा, द बॉटम ऑफ द टँक अपियर्स टू बी कॉन्केव. म्हणजे समजा हे असं टँक आहे सगळे जण, ह्याचा हा तळ आहे तो हॉरिझॉन्टल आहे की नाही, पण रिफ्रॅक्शनमुळं इथं काय होतं आपल्याला हा कर्व्ड आहे असं दिसतं. दॅट इज रिझन बिहाइंड इट इज रिफ्रॅक्शन. नेक्स्ट पॉइंट, द लेटर अपियर्स टू बी रेस्ड व्हेन ग्लास स्लॅब इज प्लेस्ड ओव्हर ए रिटर्न पेपर. म्हणजे हा मुद्दा पहिल्या मुद्द्याला जोडूनच आहे, बी ह्या मुद्द्याला जोडून सी हा मुद्दा आहे. लेटर म्हणजे नंतर आहे, वरच्यामध्ये बॉटम ऑफ द टँक अपियर्स टू बी कॉन्केव. कॉन्केव दिसण्याचं कारण त्यांनी सांगितलं आहे
ते वर उचलल्यासारखं, आपण म्हणतो त्याचा तळ वर उचललेला आहे. द लेटर अपियर्स टू बी रेज्ड व्हेन ग्लास स्लॅब इज प्लेस्ड ओव्हर ए रिटर्न पेपर. परत एकदा तोच मुद्दा थोडा क्लिअर करूयात. लेटर्स अपियर्स टू बी रेज्ड व्हेन ग्लास स्लॅब इज प्लेस्ड ओव्हर ए रिटर्न पेपर. या संदर्भात आपण बघूयात. समजा हे लिहिलेला एक पेपर आहे, हा याच्यावर काय अल्फाबेट्स आहेत ABCD आणि याच्यावरती ग्लास स्लॅब ठेवला आहे आणि आपण या ठिकाणाहून पाहतो आहोत आत्ता ह्याला. तर ही जी अक्षरं आहेत ती रेज झालेत. थोडक्यात ह्याची अपिअरंट डेप्थ ही ॲक्च्युअल डेप्थपेक्षा कमी होते आणि म्हणून आपल्याला तसा भास होतो आणि त्याचं कारण आहे रिफ्रॅक्शन. नेक्स्ट पॉईंट. Due to atmospheric refraction, sun appears bigger during sunset or sunrise and appears to be oval in shape. The duration of the day increases by 2 minutes. The sun and the moon at the horizon appears elliptical. The sun is seen before the actual sunrise and still seen after the sunset. Twinkling of star is due to the fluctuations in the refractive index of the atmosphere. आपण तारे लुकलुकताना दिसतात म्हणतो आपण, त्याला ट्विंकलिंग म्हणायचं, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. आणि ते का आहे त्याचं कारण आहे फ्लक्च्युएशन्स इन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. हे झालं ॲडिशनल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग रिफ्रॅक्शन. आणखी काही मुद्दे पाहूयात. A ray traveling from denser medium to rarer medium is greater than the critical angle. The incident ray is reflected back in the same media. This phenomena is called as total internal reflection. थोडक्यात आपण त्याला TIR असं म्हणतो. हा फिनॉमिना इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमातला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, TIR होण्यासाठी 2 गोष्टींची गरज आहे. पाथ हा डेन्सर टू रेअरर असला पाहिजे. लक्षात ठेवा, नेहमी लाईट रे कुठून कुठं गेला पाहिजे, डेन्सर टू रेअरर. आणखी अँगल ऑफ इन्सिडन्स हा ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल असला पाहिजे. तर आणि तरच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. तेच इथं थोडक्यात सांगितलेलं आहे. सिम्बॉलिक लक्षात ठेवा, D म्हणजे डेन्सर मीडियम पासून लाईट रे कुठं गेला पाहिजे, R म्हणजे रेअरर मीडियम. आणि दुसरी कंडिशन आहे अँगल ऑफ इन्सिडन्स शुड बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. नेक्स्ट, conditions for total interreflection. Light ray must travel from denser medium to rarer medium. Angle of incidence must be greater than critical angle. If the angle of incidence is just less than its critical angle, the ray undergoes refraction. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगलपेक्षा कमी असेल तर त्याचं रिफ्रॅक्शन होतं, मग मात्र टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत नाही आहे. Maximum possible angle of refraction in a medium is a critical angle. The critical angle C depends upon pair of media, color of light and temperature. As temperature increases, C means critical angle also increases. त्याचं कारण आहे since mu decreases. Mu means refractive index. During total internal reflection, low light energy is absorbed by surface of separation and complete amount of it is reflected. The image formed due to the total internal reflection are bright as there is no loss of light energy, and total internal reflection can never take place if parallel rays are incident on the glass sphere.
And what are the consequences of the total internal reflection? Due to total internal reflection, an air bubble in the water appears shining. म्हणजे पाण्यामध्ये जर एखादा एअर बबल असेल तर तो चकाकतो पहा, शायनिंग. त्याचं कारण आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. द डायमंड ग्लिटर्स. हिरे, डायमंड म्हणजे आपण त्याला हिरा असं म्हणतो. हिराला वेगळी चकाकी असते, ग्लिटरिंग असतं. दॅट इज ड्यू टू टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मिराज आर फॉर्म्ड इन प्लेसेस ऑफ डेझर्ट्स. हा इफेक्ट आपल्याला समर सीझनमध्ये, उन्हाळ्यामध्ये पाहायला मिळतो. आपण मराठीत त्याला मिराजला मृगजळ असं म्हटलेलं आहे. द इमेजेस आर फॉर्म्ड इन कोल्ड कंट्रीज ड्यू टू द लुमिंग. द अप्पर surface of water contained in the glass beaker and held above the eye level appears silvery. These effects are due to the total internal reflection. Students, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा फिनॉमिना आपण इयत्ता 11वी मध्ये अभ्यासलेला आहे. परत एकदा थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. बघा, ही एक बाउंड्री XY. हा नॉर्मल आहे, हा इन्सिडेंट रे, हा रिफ्रॅक्टेड रे. आपण आता काय करूयात, अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवूयात. काय करूयात आपण इथं, अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवूयात. परत एकदा ते फिगर काढूयात. हा अँगल ऑफ इन्सिडन्स, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवायचं आहे आपल्याला. म्हणजे इथं गेलो आपण तर हा लाईट रे ह्या दिशेनं जातो आहे. आता हा पण अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, पण ह्या अँगल ऑफ इन्सिडन्सला म्हणजे व्हायोलेट कलरला दाखवला आहे त्यावेळेस हा 90 डिग्री आहे. त्यापेक्षा आणखी अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, मी इथं आलो आता. आता त्याचं रिफ्रॅक्शन होतच नाही, त्याचं काय होतंय, रिफ्लेक्शन. म्हणजे एका विशिष्ट अँगलला त्याला आपण I=C असं म्हणूयात. त्यापेक्षा जास्त अँगल ऑफ इन्सिडन्सला रिफ्रॅक्शन होतच नाही, फक्त रिफ्लेक्शन होतं. त्याला म्हणायचं आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन.